मुंबई दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबला तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी बिर्याणी खाऊ घातल्याचा आरोप आणि या आरोपाचा अमित शहांनी आता पुनरुच्चार केलाय। कसाबची बिर्याणी हा तत्कालीन विरोधकांनी तयार केलेला एक नरेटिव्ह होता। या उज्ज्वल निकमांच्या वक्तव्याची आठवण करून दिली जाऊ लागली आहे। बिर्याणी प्रकरणात शहांनी केलेल्या आरोपांचा त्यांच्यावरच बूमरँग झालाय। अपने आप को बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव जी कसाब को बिरयानी खिलाने वाले लोगों के साथ बैठे। कसाबच्या शिळ्या बिर्याणीला अमित शहांचा तडका। कसाबच्या बिर्याणीच्या आरोपावरून विरोधकांचा शिमगा। भाजप फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप। अमित शहांनी पुण्याच्या अधिवेशनात कसाबच्या बिर्याणीचा विषय छेडला। कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे असल्याचा आरोप त्यांनी केलाय। खरं तर कसाब जेलमध्ये असताना त्यांना खरंच बिर्याणी खाल्ली होती का, हा असा प्रश्न निर्माण झालाय। ज्या उज्ज्वल निकमांनी कसाबच्या बिर्याणीचा विषय पहिल्यांदा काढला होता त्यांनीच या विषयावर मोठा गौप्यस्फोट केला होता। उज्ज्वल निकम यांच्या मते अजमल कसाबनं फक्त मटन बिर्याणी खायला हवी असं म्हटलं होतं। माध्यमांनी त्यावर ब्रेकिंग न्यूज केल्या। तत्कालीन विरोधकांनी सरकार कसाबला मटन बिर्याणी खायला घालते असा नरेटिव्ह तयार केला। उज्ज्वल निकमांनी कसाब बाबत पुन्हा वक्तव्य करावं असं आव्हान सुषमा अंधारेंनी दिलं। कसाबला तत्कालीन सरकारनं कधीच बिर्याणी खाऊ घातली नव्हती। खोटं बोल पण रेटून बोल ही वृत्ती गुजरातमध्ये चालेल, महाराष्ट्रात नाही असं सुषमा अंधारेंनी सुनावलं। कसाबच्या बिर्याणीचा त्यांनी हिशोब ठेवावा, पण त्याच्या आधी मी म्हटलं ना, जर एवढीच आपल्याला फार म्हणजे गरज असेल तर त्याच सगळ्या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या उज्ज्वल निकम ज्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक झालेली आहे, त्या उज्ज्वल निकमांना भाजपाच्या अधिकृत लेटर हेडवर तुम्ही कसं काय घेतलंय याची उत्तरं तुम्ही द्यावी। अमित शहांनी पुण्यात केलेल्या भाषणानं राजकीय वर्तुळात चर्चा झाली, पण अमित शहांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा भाजपवरच बूमरँग होताना दिसू लागला। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।